मी काय म्हणतो, आपल्याकडे नाही का एक पापडाचा पुडा आणायचा होता, मुंगाच्या पापडाचा. आपल्याकडे पापडच नाही ना, आता उन्हाळा लागली तर पटपट करून घेते म्हटलं मी. मग कसं तिकडे खूप ऊन तापते ना, मग नाही का झोपच येते, मग करावंच नाही वाटत काही. आता द्या आणून, मग पटकन करून टाकते. अहो थांब ना आता थोडेसे दिवस. आता सध्याच पैसे नाही आहे, मग देतो काही दिवसानं आणून. थांब 8-10 दिवस करजो मग. काय हो, तुम्ही 8-10 दिवस करता, मग तिकडे किती ऊन तापते म्हटलं. मग मला एकटीलाच करावं लागते, कोणी करू लागते का? हे मुलं पण बघणं, मग यांना पण सुट्ट्या लागतात, हे पण घरीच राहतात, मग त्यांच्याकडे बघणं, पापड करणं होते का म्हटलं. आता द्या, आता मी रिकामी आहे, मुलं घरी राहत नाही, दे ना आणून. अहो सांगितलं ना देतो म्हणून, मग 8-10 दिवसानं काय कटकट कटकट लावली. आलो नाही घरात तर उली शॉक. माझ्यावर कशाला गावरताय? मी एकटी खात असते का पापड? सर्वांसाठीच म्हणताय ना, मी एकटी करते का? मी एकटी खाते का? सर्वांसाठी म्हणते, मीच करते आणि मलाच म्हणता तुम्ही. आपणच करावं सगळ्यासाठी, आपणच आणून मागा, आपणच म्हणा. तुम्ही आपल्यालाच बोलता अजून वरून. ते लेकरं खाते, मग केलं नाही म्हणजे ती लेकरं म्हणते ना, मम्मी केलं नाही का, मम्मी केलं नाही का. आता करतो म्हटलं तर आणून नाही देताय. तर मग तुला देतो म्हटलं ना, तुला धीर तर असली पाहिजे. तुला म्हटलं थांब 8-10 दिवस, तर तुझे चालू आहे टुंग 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 टुंग. मी म्हटलं का तुले तू एकटी करत नसतो म्हणून. तू करतो ना, माहिती ना मला तूच करतो म्हणून, नाही तर कोण करणार आहे. तुमची आई की करू लागते काय? मलाच करावं लागते ना एकटीले. मग तर म्हणते करते, तिकडे नेते, बातच होते. मी काय आई बाबाची किती नेऊन देत असतो काय? सगळे जण खाते ना घरातले, तुम्ही काय वाज घेत असता काय सगळे? मी म्हटलं का तू नेतो म्हणून तिकडे. काय जास्तीची अगाऊ बोलू राहील तू. तिला म्हणून दे ना, तिला सांगतो मी बरोबर काय म्हणायला लागते तर. पप्पा अण्णा आपल्या घरी पापडच तो नाही आहे. मी तर किती दिवसाची म्हणून राहिली मम्मीले करा करा म्हणून. दे ना आणून. पप्पा मला खारोड्या पाहिजे, मुंगाचे पापड पाहिजे आणि पिठाचं पण पापड पाहिजे. पप्पा अन्ना पप्पा. अरे हो थांबा, आणतो ना. काय लावून दिली तुम्ही लेकरा. हो आणतो थांबा. हा आणतो मी. पगार गिगार उद्या माया आणतो तुमच्यासाठी काही आपण कपडे गिपडे घेऊ आणि घरचे सामान आणू. आणि तुम्ही पगार तू द्या का व. मी तुला सांगितलं होतं ना, मी तुला आणून देतो चांगल्या शब्दात. तू कोण त्या लेकरासमोर अशी बोलत असते माझ्यासोबत? आपल्या लेकरासमोर असं बोलत असते काय? त्या लेकरावर काय संस्कार होईल सांग बरं, तूच सांग बरं. कसं वाटतं ते लेकरासमोर असं बोलणं, भांडणं गिणणं चांगलं असते का ते? हा माहिती आहे मला, लेकरासमोर बोलत नसते म्हणून. संस्कार मी त्याच्यावर चांगलेच करू राहिली म्हटलं तशी. मी काही त्याच्यासमोर भांडून नव्हतं राहील तुमच्यासोबत. मी तुम्हाला चांगलंच म्हटलं होतं काय, पापडाचा पुडा आणून द्या. लेकरी म्हणून राहिले होते लय दिवसाचे म्हणून म्हटलं मी. तुम्हाला कोणती गोष्ट सांगितलं तुम्ही मला असेच तर करता नीरा. हाव देतो आणून, 8 दिवस थांब, 10 दिवस थांब, असेच तर करता तुम्ही. एका शब्दात दिलं असतं का हाव बा देतो मी आणून? मी म्हटलं असं तुम्हाला काही. तुमची आई म्हणते तुम्हाला बाबू हे आणून दे रे, बाबू हे आणून दे रे. एका शब्दात तुमच्या आईचं ऐकता हो तुम्ही. कधीच म्हणत नाही हाव थांब म्हणून 2 दिवस. तेव्हा तर तुम्ही एका शब्दात हा देतो आई आणून असे म्हणता. मला तर कधीच म्हणत नाही तुम्ही असे. बाबू मी काय म्हणतो, माझ्यासाठी ड्रायफ्रूट आणजो रे 1 किलो. सगळे सगळे घेऊन येजो. कसं मला जरासं अंगात ताकद नसल्याने वाटून राहिलं. घेऊन येजो बाबू. हो बाबा आणतो, आत्ताच जातो, लगेच जातो आणतो. अजून काही पाहिजे का तुम्हाला? अजून काही लागलं तर सांगून द्या मग मला. तुमच्या गोळ्या गिड्या आहे ना सगळ्या बीपी गिप्पीच्या? काही संपल्या गिंपल्या तर सांग जा, मग मी घेऊन येईन. हो गोड्या गिड्या आहे बाबू, सगळं आहे. फक्त तेवढं घेऊन ये तू आता फक्त. आता हाय वाटते पैसे तुमच्याजवळ. नाही म्हटलं पापडाचा पुडा आणून द्या तर होते नाही. आता ड्रायफ्रूट आणायला पैसे आहे ना आई. मला तर काहीच भेटत नाही. माझ्यासाठीच मागू राहील जशी मी एकटीसाठी. मी एकटीच खात असतो पापड सगळेच्या सगळे. तुमच्या घरचे वासच घेते तुम्ही सगळे. आत्ताच देतो बाबा आणून. पापडाचा पुडा लय महाग आहे, ड्रायफ्रूट तर स्वस्तीच आहे बाप्पा. जसे काही आणायला चालले मोठे लगेच उठले. जाऊ द्या, मला काय करू लागते. आनंद आणा नाही तर नका आणू. मी देईन माझ्या वरील खाऊन येईन. जा तिकडे माझ्याकडे घेऊन येईन, तुम्हीच राणी तर. देतो म्हटलं ना तुला आणून. तू त्याचं कायला काढू राहिली? नाही आता तुम्हाला जेव्हा वाटन तेव्हा आणा, नाही तर नका आणू. मी म्हणत नाही तुम्हाला, मी करत येईन. आता जाऊ द्या, काही आणायला लागत. लागलं वाटते बाप्पा ह्या दोघांचं अजून. नीरा दोघं भांडत राहते उंदरा मांजरासारखी. किरकिर किरकिर काही ना काही चालूच राहते कोणत्या ना कोणत्या याच्यासाठी. आता काय माहित काय चालू आहे तो. जाऊ ते करू दे येईल. मला यार लागते 5 बसून देते ते दोघं. मला माया भेटलं म्हणजे झालं. मी चाललो बापा इथून. काही यायच्या मागायला लागल पुढं. तसंही मला माहित आहे तुला काही ना काही कारण पाहिजेच न करायचं. आता हे फक्त निमित्ताले कारण झालं का मी असं म्हटलं तुले, आणि तेनच तेव्हा म्हटलं मला. बस अजून काय पाहिजे आता तुले? हवा मला एवढेच कारण द्यायचे आहेत. मी तुम्हाला आधीच म्हटलं नसतं. म्हटलं तुम्हाला तर माहीच कधी पण चूक दिसते. निरामालेच बोलत जा तुम्ही. जाऊ द्या, तुमच्या मागा लग्नात काही अर्थ पडला नाही. म्हटलं मी चालली तो गावाले. जाऊ दे. हे तर पाहिजेच आपल्याला. उठसूट गाव जाय. जात तर जाय, निघ लवकर. तू काही नवाई आहे नाही म्हटलं मला गावाला जायची. अर्ध्या दिवशी इथं राहतं तू, अर्धा दिवस तिथं राहतं. जाय तू गावाला जायचं आहे तर. तुम्ही करताच मला असं हेकस वाकस. तर काय राहणार आहे तुमच्या घरी? चालली मी मामाईच्या घरी. हेप्पा आता एवढं लक्षात ठेव. तुला शेवटचं सांगू राहिलो. मी गावाला जातो करायचं नाही म्हटलं. भांडण झालं का उठसूट. आणि आता गेली तर डबल यायचं नाही. काय ऐकून घे.